कीर्तनकार भंडाऱ्यांनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चा बाळासाहेबांच्या नेतृत्वात शांती मोर्चा काढण्यात आला। महाविकास आघाडीसोबत विविध संघटनाही या मोर्चात सहभागी। कीर्तनावेळी काही लोक भांडणासाठी आले होते। बाळासाहेब थोरातांनी माझ्या संदर्भात चुकीचा व्हिडिओ पसरवला। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं वक्तव्य तर नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलाय। भंडारेंची प्रतिक्रिया। मुंबई सेना भवन या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचं बॅनर, ठाकरे कोमात, देवाभाऊ जोमात अशा आशयाचे हे बॅनर। विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी। नवी मुंबईमध्ये बेकायदा राहणाऱ्या नेपाळी कुटुंबाने मतदार ओळखपत्राच्या आधारे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार। मुंबई विमानतळावर झालेल्या चौकशीतून ही माहिती उघड। गेल्या 30 वर्षांपासून हे कुटुंब कामोठ्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्य करत आहे। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टात हजर, तर रोहित पवारांना कोर्टाने हजर राहण्यासंदर्भात बजावलं होतं समन्स। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल। वरळीच्या 4 सीझन हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल करणाऱ्या व्यक्तीचा सायबर पोलिसांच्या मदतीने शोध सुरू। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव आता राजगड असणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय। पुणे जिल्हा परिषदेनं नाव बदलाच्या मंजुरीला या ठिकाणी ठरावाला मंजुरी दिल्यानं महसूल विभागाकडून सुद्धा याला मान्यता।